दिसतोय, कारण इथून जर श्रीराम स्पोर्ट खानिवडे उर्वरित 2 सामन्यांमध्ये चांगल्या नेट रन रेटने विजय मिळवला तरी ते रेसमध्ये राहू शकतात. स्टार्ट ऑफ द मॅच. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहिला चेंडू नारायण वजे काय जबरदस्त गोलंदाजी करताना बघायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर थोडीशी अतिरिक्त उसळी आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला सज्ज होताना बघायला मिळेल. नारायण वजे राईट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला बघा इनफिल्डच्या वरून खेळलाय चेंडूला. गौरव किणी पुढे सरसावला. चेंडूला क्षेत्ररक्षण केलं, फेकलं. तोपर्यंत एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते आणि ह्या एका धावेने धावफलक आपण बघतोय तर 1 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. नारायण वजे राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी हा गोलंदाज सज्ज होताना पुन्हा एकदा तयार होतोय. बॉलर तयार. षटक क्रमांक पहिलं, चेंडू क्रमांक 3. या वेळेला बघा त्रिफळाची होताना पायांची हालचाल नाही. थोडंसं लेझी क्रिकेट बघायला मिळालं दीपेश कुडू यांच्याकडून आणि इथून पहिला गडी बाद होताना श्रीराम स्पोर्ट खानिवडे या संघाला लागतोय पहिला हादरा. नवीन फलंदाज अजय घरत मैदानात येईल तोपर्यंत जाऊया पीकेडीजी कडे. गोलंदाजाला सन्मान देताना अजय घरत आपण बघतोय. कालच्या दिवसामध्ये 2 उत्तुंग षटकार. थोडासा लेट आला मैदानाच्या आतमध्ये आणि त्यानंतर मात्र काय कमालीची फलंदाजी बघायला मिळाली. नारायण वजे षटक क्रमांक पहिलं, चेंडू क्रमांक 5 घेऊन येतोय. कवडीला दीपक मडवी रिवर्स. पहिला चेंडू आणि रिवर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू निर्धाव निघून जातोय. 5 चेंडूंचा एकंदरीत खेळ होतोय. धावसंख्या आपण बघितली तर 2 या धावसंख्येवर 1 गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. अजय घरत 1 चेंडू 1 धाव. दीपक मडवी 3 चेंडू 1 धाव. अवळेला आपण बघतोय जोरदार अपील आपल्याला बघायला मिळालं. षटक क्रमांक पहिलं संपलेलं आहे. 3 धावसंख्येवर लेग बायचा इशारा येतोय. 1 गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळाला. पूर्णपणे नारायण वजेच्या नावावर मात्र हे षटक आपल्याला बघायला मिळालं.
थोडासा आउटसाइड दी लेग स्टंप बघायला मिळाला आणि ह्याचंच कारण पंचांनी दर्शवलं की नाबाद. या ऐकूया आपण एक सुमधुर गीत आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. तर गौरव किणी येतोय गोलंदाजी मार्कवर. धाव संख्येचा विचार केला तर पहिले षटक संपलेलं आहे. 3 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत विनायक पाटील पहिल्या क्रमांकावर आहे 104 धावा या स्पर्धेच्या माध्यमातून 5 सामन्यांमधून. तर चेतनने 3 सामन्यामध्ये 103 धावा केल्यात. सेकंड नंबरला आहे, फक्त 2 धावा दूर आहे आणि त्याच्याकडे अजून 2 सामने शिल्लक आहेत. त्यामुळे ऑरेंज कॅप चेतनकडे जाऊ शकते आजच्या दिवसामध्ये. यावेळेला दीपक मडवी, काय जबरदस्त फटका, परंतु कृपेश पाटील आहे तिथे आणि पहिल्यांदाच चुकी होताना आपल्याला बघायला मिळते कृपेश कडून. आणि काल एक झेल सुटला होता जेव्हा मी इथे नव्हतो असं दर्शवतात आम्हाला कौस्तुभ पाटील, आणि आज मात्र हा झेल थोडासा आवाक्याच्या बाहेर होता, परंतु ऍज अ बेस्ट फिल्डर म्हणून त्याच्याकडे बघितलं जात आहे. तर हा झेल मात्र होऊ शकायला पाहिजे होता. इथे आपण बघतोय बघा, झेल सुटतोय, 6 धावा येतात आणि षटकारानंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. गौरव किणी इथे आपण बघतोय पुन्हा एकदा जोरदार प्रहार, परंतु योगेश पाटील बहाडोलीचा ब्रँड खेळाडू समोर आहे आणि झेलबाद होताना दुसरा हादरा बसतोय दीपक मडवी यांच्या रूपाने. कुठेही जाऊ नका, पाहत राहा अग्री प्रीमियर लीग 2025. थँक्यू डीजे, थँक्यू. बघा समोर एक 4 व्हीलर आहे, जय बजरंग बिरवाडी आणि राही फायटर माकडे स्टँडच्या मधोमध. ती 4 व्हीलर आपण थोडी बाजूला करा. तिथे प्रेक्षक बसले असतील तर कृपया प्लीज सांगा कोणी मालक असेल त्यांचा. संतोष उमरोळी आणि आमचे साथी समालोचक आहेत आणि ते तिथे गेलेले आहेत. तर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 9 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना गौरव किणी. या प्रणय घरत साठी हा चेंडू आहे आणि प्रणय घरत या वेळेला आपण बघतोय जेल घेण्याचा प्रयत्न केला होता. आज टच मध्ये आहे. पहिल्या चेंडूवर आपण बघितला इथे तर चौकार जाताना प्रणय घरत मॅन फ्रॉम सरावली आणि या विटी लाईन मध्ये काय जबरदस्त मात्र अर्धशतक त्याच्या नावावर आहेत. विठ्ठलवाडी चषक असू द्या, बाप्पा मोरिया किंवा मग रॉकी ग्रुप, या 2 मोठ्या स्पर्धा आहेत या विभागामध्ये आणि त्या स्पर्धेमध्ये आपण सातत्याने चांगली कामगिरी करताना प्रणय घरत याला बघितलेला आहे. आज चांगली कामगिरी करावी लागेल कारण प्रणय घरतला सुद्धा माहित आहे की हे दोन्ही सामने जिंकणं आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. एका बाजूने अजय घरत, गोलंदाज गौरव किणी गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर चौकार, इरादे स्पष्ट केलेत प्रणय घरतने. या वेळेला सुरेख अफलातून फटका बघायला मिळतोय. चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार, चौकार 4. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा झंझावात दिसला होता प्रणय घरतचा. 86-85 धावांचं जेव्हा टार्गेट होतं, परंतु थँक्यू डीजे. तर धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या 18 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात आपल्याला बघायला मिळतात. गौरव किणीचं हे थोडंसं महागडं षटक बघायला मिळतंय कारण सध्याच्या स्थितीला आपण चेंडू बघितले तर 4 झालेत आणि 15 धावा तब्बल खर्च केल्यात. या वेळेला शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता, पूर्णपणे मात्र चेंडू बाहेर राखला गेला होता आणि ह्याचंच कारण आपण बघितलं की फलंदाज बीट होताना इथे बघायला मिळतोय. कारण स्टेप आउट झाला होता
आणि गौरव किणीला माहित आहे की स्टेप आउट झालाय, जर बॅटच्या पट्ट्यामध्ये गेला तर मात्र हे त्याचं घरचं मैदान आहे आणि इथे तो चेंडू बाहेर फेकेल. पुन्हा एकदा गौरव किणी. या वेळेला आपण बघतो चेंडू निघून जातो एका धावेसाठी. यष्टीरक्षकाची थोडीशी चुकी वैभव कडून आपल्याला बघायला मिळते. बायचा इशारा येतोय अजित म्हात्रे सरांकडून आणि धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीखेर आपण बघतोय 2-19. काय जबरदस्त मात्र फलंदाजी. 4 चेंडूमध्ये 8 धावांची खेळी प्रणय घरत यांच्या माध्यमातून, तर अजय घरत 1 चेंडू आणि 1 धाव. या ऐकूया पीके सावंत. थँक्यू डीजे, थँक्यू. आमच्या मुख्य व्यासपीठावर आपल्याला बघायला मिळतात एक जबरदस्त क्रिकेटर, एडवन गावचा सुपुत्र आदरणीय रोहनजी गावड साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आग्री प्रीमियर लीग 2025 मध्ये जो उत्कृष्ट फलंदाज, बेस्ट बॅटर होईल त्याच्यासाठी ओमकार स्पोर्ट यांच्या माध्यमातून एक बॅट इथे आलेले आहे. थँक्यू सो मच रोहन दादा. अप्रतिम. त्यांच्या माध्यमातून बरीच वर्ष झाली एडवन गावासाठी क्रिकेट खेळतात, क्रिकेटची सेवा केली जाते आणि रुपेशजी पाटील साहेब यांचे ते परम मित्र आहेत. नारायण वझे राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे प्रणय घरतच्या बॅट मधून हवेमध्ये चेंडू आहे, उंच उडालाय. आशिष पाटील चेंडूच्या खाली. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. आशिष कडून सुद्धा ह्या चुका कधी बघितल्या नव्हत्या, आज झालेली आहे इथे चूक. एका मोठ्या सामन्याचं दडपण आहे हे, कारण दोन्ही संघांसाठी विजय खूप म्हणजे खूपच महत्वाचा आहे आणि इथे चूक होताना आपल्याला बघायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवर. प्रणय घरत काय अफलातून फलंदाजी करताना बघायला मिळतोय, जबरदस्त. धावसंख्या 23, 2 गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3 प्रगतीवर आहे आणि पहिल्या चेंडूवर नारायण वजेच्या एक उंच उडालेला चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता आणि चेंडूच्या खाली 2 क्षेत्ररक्षक यांच्याकडे वेळ होता की पोहोचण्याचा, परंतु झेल सुटलेला आहे. धावसंख्या 23. अजय घरत एका बाजूने नॉन स्ट्राइक एंडवर आपण बघतोय. नारायण वजे राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना. यावेळेला सुरेख फटका, जबरदस्त. गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून मारलेला हा चेंडू. गौरव किणी क्षेत्ररक्षण करेल, चेंडूला फेकेल तोपर्यंत 2 धावा. दोन्ही फलंदाजांकडे पूर्ण होता वेळ की 2 धावा पूर्ण करण्याचा आणि काय जबरदस्त गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळते. सुरेख धावगती आणि त्याच अनुषंगाने आपण बघतोय की धावसंख्या सरकते पुढे 25 या धावसंख्येवर. जबरदस्त मात्र सामना रंगताना बघायला मिळतोय. इरादे स्पष्ट केलेले आहेत की मोठे फटके खेळेल आणि इथे पुन्हा एकदा मात्र नो मॅन्स लँडला चेंडू ट्रॅव्हल होईल आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकते. पुन्हा एकदा 27 धावा धावफलकावर बघायला मिळतात 2 गड्याच्या मोबदल्यात. जबरदस्त अटॅकिंग फलंदाजी. प्रत्येक चेंडूवर नारायण वजेला टार्गेट केलं जातं. इथे एका चांगल्या गोलंदाजा विरुद्ध मात्र मोठे फटके खेळण्यास सुरुवात केलेली आहे प्रणय घरतने. धावसंख्या 27 धावा, 9 चेंडूमध्ये 10 धावा देऊन 1 गडी बाद केलाय नारायण वजेने. काही जबरदस्त मात्र गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळते. यॉर्कर लेनचा चेंडू होता. काय जबरदस्त भन्नाट वेग आणि वेगाबरोबर नियंत्रण. ह्या गोष्टी जेव्हा तुमच्याकडे असतील ना तेव्हा तुम्ही चांगली गोलंदाजी करतील आणि तेच काम नारायण वजे करताना आपल्याला बघायला मिळतोय. बायचा इशारा येतोय पंचांकडून. धावसंख्या आपण बघितली तर 1 ने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 28. षटक क्रमांक 3. षटक क्रमांक 3. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नारायण वजे यावेळेला अजय घरतच्या बॅट मधून 1 धाव येताना आपल्याला बघायला मिळते. गौरव किणी पुढे सरसावेल, चेंडूला क्षेत्ररक्षण करून फेकेल तोपर्यंत 1 धाव आणि या एका धावेने धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 29. 29 धावा धावफलकावर बघायला मिळतात. षटक क्रमांक 3 आणि चेंडू क्रमांक 6 फेकण्यासाठी तयार होताना आपल्याला बघायला मिळतोय. नारायण कोपरगावचा हा सुपुत्र आपल्याला बघायला मिळतोय. टेनिस क्रिकेटचा
विचार केला तर खूप मोठं नाव आहे नारायणचं सुद्धा, मोठमोठ्या स्पर्धा खेळतोय. इथे प्रणय घरत हा आज थांबणार नाही, परंतु इथे क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या खाली येतोय आशिष, आणि इथे झेल बाद होताना फलंदाज बॅक टू डगआउट. थँक्यू डीजे, थँक्यू. आदरणीय योगीजी तरे साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण एडवन गावचे सुपुत्र आदरणीय रोहनजी गावड साहेब इथे उपस्थित आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून अग्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण यथोचित स्वागत सन्मान करावा त्यांचा, अशी मी आपणास विनंती करतोय. तर रोहनजी गावड साहेब ऑन स्क्रीन आपल्याला बघायला मिळतात. योगीजी तरे साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान केला जातोय अग्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून. काही जबरदस्त व्यक्तिमत्व आणि एक लेजंड क्रिकेटर आपल्या बॅटने चांगल्या चांगल्या गोलंदाजांना मात्र पाणी पाजलं होतं, असे रोहनजी गावड साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं पुन्हा एकदा आम्ही या लीगच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. धावसंख्या आपण बघितली तर 29 धावा 3 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. प्रणय घरत बाद झाल्यानंतर थोडंसं दडपण आलं असेल, कारण एक सेट फलंदाज होता आणि चांगली फलंदाजी करत असताना मात्र तो बाद झालाय. अजय घरतला सूत्र आपल्या हातामध्ये घ्यावी लागतील. गौरव किणी फुलटॉस चेंडू आहे आणि आता अजय घरत इथे पुन्हा एकदा मात्र आशिष कडे झेल देऊन बाद होतोय. जे दोन सेट फलंदाज होते ते दोन्ही बाहेर गेलेले आहेत. आशिष याआधी एक झेल जरी सुटला असला तरी दोन झेल काय जबरदस्त घेतले आहेत, अप्रतिम. एक चांगल्या बेस्ट फिल्डरच्या यादीमध्ये नाव आहे आशिषचं सुद्धा. थोडीशी चुकी झाली होती याआधी, परंतु इथे मात्र कुठल्याही प्रकारची चुकी केली नाही आणि अजय घरतला सुद्धा माघारी धाडलंय. नवीन फलंदाज प्रफुल्ल पाटील उमरोळीचा हा एक खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. एक काळ असा होता की गोलंदाज अक्षरशः घाबरायचे प्रफुल्ल पाटीलला, परंतु थोडासा क्रिकेट पासून दूर राहिलाय. 1-2 वर्ष झाली, जास्त सरावाच्या दरम्यान दिसत नाही, परंतु या वेळेला मात्र यंदा पूर्ण तयारीनिशी उतरतोय मैदानाच्या आतमध्ये. पीपी मैदानाच्या आतमध्ये गौरव किणी गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळेल. प्रफुल्ल पाटील मोठे फटके मारण्यामध्ये माहिर. या वेळेला आपण बघतोय इनसाइड एज चेंडू निघून जातोय. फॉलो थ्रो मध्ये क्षेत्ररक्षण होईल चेंडूला, तोपर्यंत मात्र निर्धाव चेंडू निघून गेलाय. पहिल्या 3 षटकामध्ये जे 29 धावा आल्या, तदनंतर मात्र चौथं षटक सुरुवात झाली, एक गडी बाद झालाय. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये एकही धाव खर्च करत नाही गौरव किणी. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. राईट आर्म राऊंड द विकेट. या वेळेला प्रफुल्ल पाटील, मी म्हटलं होतं ना की ह्या खेळाडूला चौकार षटकारांसाठी ओळखलं जायचं, परंतु आज तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन मैदानात उतरलाय प्रफुल्ल पाटील. काय जबरदस्त फटका बघायला मिळाला. दुसरा चेंडू खेळतोय. कोणाला वाटलं सुद्धा नसेल की दुसऱ्या चेंडूवर एवढा चांगला प्रहार प्रफुल्ल पाटीलच्या बॅटमधून. मोहित मडवीने सीमारेषेच्या बाहेर काय जबरदस्त झेल पकडलाय, कारण आमचे कॅमेरामॅन आहेत ना, ते चांगलं वर्क करतात. प्रत्येकाला टिपलं जातं इथे. गौरव किणी या वेळेला डाऊन द लेग मारा. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. वाईट बॉल आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? तर प्रफुल्ल पाटील बघा काय गुड रनिंग बिटवीन द विकेट आहे. गुड रनिंग, खरोखरच गुड रनिंग आहे. आणि वाईट +2 3 धावा येतील. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 38-38 या धावसंख्येवर. षटकानंतर धावा यायला सुरुवात झाली. ओमकार बॉयज स्पोर्ट
च्या माध्यमातून आपण बघतोय स्पेशल एडिशन ही बॅट इथे मात्र देण्यात आलेली आहे बेस्ट बॅटर यासाठी रोहनजी गावड साहेब यांच्याकडून। त्यावेळेला हलक्या हाताने बघा एक षटकार आला, तदनंतर वाईटच्या 3 धावा आल्या, त्यानंतर मात्र सिंगल काढली। ही चांगल्या खेळाडूची लक्षणं असतात। एक परिपक्व फलंदाज असतो ना तो मात्र एक मोठा फटका आल्यानंतर स्ट्राइक रोटेट करण्याचं काम करतोय। यावेळेला जीत येतोय मैदानाच्या आतमध्ये। पहिला दिवस गाजवला होता याने ब गटाचा, तोच जीत मैदानाच्या आतमध्ये आहे। संख्या आपण बघितली तर 39 धावा, षटक क्रमांक 4 सुरू आहे। यावेळेला जीत, काय जबरदस्त फटका आहे, क्लास। इथे बघा हा नक्ष आहे, पारगावचा एक छोटा खेळाडू आहे। नक्कीच आज झेल जरी सुटला असला त्याच्याकडून तरी त्याच्या चेहऱ्यावरची स्माइल बघा, त्याला माहिती आहे नाव घेतलं म्हणजे मी टीव्हीवर दिसत असेल। आणि इथून हा षटकार मात्र बघायला मिळतोय जीतच्या माध्यमातून। काय जबरदस्त मात्र फटका होता, 6 धावा। प्रयत्न तर खूप छान होता नक्षचा, परंतु झेल सुटला इथे। यावेळेला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू निर्धाव निघून जातोय। षटक संपलंय, 45 धावा 4 षटकांच्या समाप्तीखेर आपल्याला बघायला मिळतात। 4 गडी बाद 45। या ऐकूया आपण पीके साऊंड। थँक्यू डीजे, थँक्यू। 45 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात आपल्याला बघायला मिळतात। 4 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय। दक्ष गावड येतोय नवीन गोलंदाज, गोलंदाजी ट्रॅकवर बिरवाडीचा हा तेज गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय। आज कर्णधाराच्या भूमिकेत आहेत डॉन किलर बिरवाडीचा कर्णधार म्हणून दक्ष गावड याची निवड झालेली आहे। इंटरव्ह्यू मध्ये जास्त काही बोलला नाही, परंतु इथे काहीतरी करून दाखवण्याचा मात्र त्याचा मनसुबा दिसतोय दक्ष गावड। यावेळेला प्रफुल्ल पाटीलच्या बॅट मधून हा लॉंग लेगला चेंडू निघून जातोय 4 धावांकरिता। हा चौकार येतोय आणि चौकार नंतर धावसंख्या आपण बघितली तर 49, 49 धावा धावफलकावर बघायला मिळतात। षटक क्रमांक आहे 5. योगेश पाटील आमच्या समालोचन कक्षासमोर क्षेत्ररक्षण करताना लॉंगरला उभे आहेत। 45 नंबर बाबू या नावाने जास्तीत जास्त मात्र ओळख आहे भाडोली गावामध्ये। डॉन किलर बिरवाडीचा आणखीन एक गोलंदाज आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळतोय। तर दक्ष एका बाजूने पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर समोर प्रफुल्ल पाटील सारखा तगडा फलंदाज आहे, तर दक्ष कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय बघूया। अव्वळीला कमबॅक केलंय दक्षने। इथे जर जीतचा गडी बाद झाला असता तर मात्र पूर्णपणे बॅकफुटवर आपल्याला बघायला मिळाला असता, परंतु एका बाजूने सुरक्षित आपल्याला जीत बघायला मिळतोय। कारण जीत स्ट्राइकवर गेला तर मोठे फटके येतील हे दक्ष सुद्धा जाणून आहे। त्यामुळे दक्षकडून थोडीशी घाई झाली चेंडू पकडण्यामध्ये, कारण दक्षला माहित होतं जीत खूपच पुढे गेलाय आणि मी जर डायरेक्ट फेकी केली तर मात्र जीत बाद होऊ शकतो। ती थोडीशी घाई इथे नडलेली आहे। फुलटॉस चेंडू, प्रफुल्ल पाटील उमरोळीचा हा एक स्टार खेळाडू आहे, परंतु इथे बघा कृपेश पाटील नवसईचा हा एक खेळाडू आपल्याला बघायला मिळते। गोट्या या नावाने जास्तीत जास्त प्रसिद्ध मिळाली, परंतु आगरी समाजाचा विचार केला, या पंचक्रोशीचा विचार केला तर ॲज अ बेस्ट फिल्डर म्हणून सातत्याने त्याची वर्णी लागते आणि त्याचं हे उत्तम उदाहरण आपल्याला बघायला मिळतात। प्रफुल्ल पाटील बाद होतोय, या ऐकूया आपण एक सुमधुर गीत।
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. लगातार 2 षटकार आले प्रशांतचे, तर सुनील गरत चॅपेल खानिवडे यांच्याकडून मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागलेलं आहे. सुनील गरज चॅपेल यांच्याकडून सुद्धा खूप प्रेम मिळालं आम्हाला खानिवडे प्रीमियर लीग मध्ये. सर्व खानिवडे ग्रामस्थांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. खूप छान स्पर्धा येते खानिवडे प्रीमियर लीग आणि त्यांचं एक खास आकर्षण म्हणजे दिलीप पाटील हे खानिवडेचे एक समालोचक आहेत, परंतु आपल्या आगरी भाषेमध्ये आणि काय जबरदस्त समालोचन करतात. खरोखर प्रत्येक प्रेक्षकाला मात्र ते मनोरंजन वाटते. काय जबरदस्त समालोचन आहे. काल परवापासून आम्ही त्यांना फोन करतोय, आज येतो उद्या येतो, आज येतो उद्या येतो, परंतु त्यांचा मुहूर्त काय निघत नाही. बिजी शेड्यूल आहे त्यांचं आणि एक समाजकारणी आहेत. त्यामुळे इथे बघा प्रशांत यॉर्कर वर बोल्ड झालाय. प्रशांत बद्दल बोलायचं झालं तर पारगावचं मैदान या खेळाडूने गाजवलं होतं हे सांगण्याची वेळ सुद्धा मिळाली नाही, तोपर्यंत प्रशांत बाद होतोय. यॉर्कर लेंथ होता आणि एवढ्या चांगल्या फलंदाजाला काय जबरदस्त गोलंदाजी केली बघा. 2 पायांच्या आणि बॅटच्या बरोबर मध्ये चेंडू गेला आणि क्लीन बोल्डच्या माध्यमातून प्रशांत बाद होतोय. पहिला चेंडू चौकार आल्यानंतर दक्ष गावड असं वाटलं होतं की थोडासा बॅकफुटवर येईल, परंतु बघा अपकमिंग यंग टॅलेंट आहे आणि स्वप्नील पाटील डॉन यांनी जो त्याच्यावर विश्वास दाखवलाय तो विश्वास सार्थ ठरवलाय. लगातार 4 डॉट बॉल आणि त्याच्यात 2 गडी बाद सुद्धा केलेत. काय जबरदस्त मात्र लाईन लेंथवर गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा मात्र दक्ष गावड शेवटचा चेंडू असेल या षटकातील. यावेळेला आपण बघतोय व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 50 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. 5 चेंडू मध्ये केवळ 5 धावा खर्च केलेल्या आहेत. काही जबरदस्त आणि अप्रतिम आपण बघतोय. धावसंख्या 50 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात आपण बघतोय श्रीराम स्पोर्ट खानिवडे ह्या संघाची. यावेळेला सुरेख फटका आहे, परंतु हवेमध्ये चेंडू आहे. उंच उडलेला चेंडू संतोष जातोय 6 धावांकरिता. जीतने मात्र आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केलेला आहे. इथे काय जबरदस्त फलंदाजी बघायला मिळते जीत कडून. 58 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात आणि शेवटचे 4 चेंडू आहेत. या 4 चेंडू मध्ये जीतने जर अजून 1-2 मोठे फटके खेळले तर मात्र प्रणय घरतने ज्या पद्धतीने बोललं होतं की आम्ही 60+ करण्याचा प्रयत्न करू, तर मात्र ते 70+ सुद्धा होऊ शकतात. इथून 2 मोठे फटके येतील का? 58 रन्स ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. काय जबरदस्त मात्र टायमिंग आपल्याला बघायला मिळालं. 4 चेंडू मध्ये 2 षटकार आलेत जीत गरजच्या बॅट मधून. वैभव यावेळेला फुलटॉ चेंडू होता. इथे आपण बघतोय प्रशांत, माफ करा प्रणित आहे बिरवाडीचा हा खेळाडू आणि इथे संतोषला मात्र स्वतःची विकेट इथे गमावावी लागली. धावसंख्या आपण बघितली तर 59 धावा. जीतला पुन्हा एकदा स्ट्राईकवर आणलंय. धीरज पाटील मॅन फ्रॉम सफाळे डीपी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. सामना रंगतदार स्थितीमध्ये 3 चेंडूंचा खेळ होतोय. धावसंख्या आपण बघितली तर 59 धावा, 59 रन्स ऑन दी बोर्ड. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धीरज पाटील ह्या खेळाडूकडे सुद्धा क्षमता आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि पंचांचं बोट सुद्धा वर झालंय. षटकारानंतर मात्र वैभवने कमबॅक केलंय. सुरेख गोलंदाजी, बॅक टू बॅक 2 गडी बाद करण्यात यश आलंय. नवीन फलंदाज मैदानात कोण येतोय तोपर्यंत जाऊया पीके साऊंड कडे.
किती ना त्यांना स्वप्नील पाटीलची भीती, असं खेळाडू असतील किती ना त्यांना थँक्यू डीजे, थँक्यू जिग्नेश सांभाळून. स्वप्नील पाटील तुझ्या जवळ आहे उभा एकदम, आणि ज्या गीतामध्ये म्हटलंय की खेळाडू असतील किती त्यांना स्वप्नील पाटीलची भीती, आणि अगदी तुझ्या जवळ स्वप्नील पाटील उभे आहेत. वैभव साखरेचा हा एक स्टार खेळाडू आहे. जिग्नेश साखरे अग्री प्रीमियर लीग गाजवली या खेळाडूने. तोच जिग्नेश मैदानाच्या आतमध्ये, परंतु पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली. इथे धावबाद होतोय का नाही हे आता तिसरे पंच ठरवतील. तर विरल नायर सरांना मी विनंती करतोय, या आपण तिसरे पंच आहात आणि आपल्याच माध्यमातून मात्र हा डिसिजन आम्ही प्रेक्षकांपर्यंत खेळाडूंपर्यंत पोहोचवू. तर नॉट आउट आहे. फलंदाज सुरक्षित आपल्या घरामध्ये. धावसंख्या 60 धावा. षटक क्रमांक आपण बघितलं तर शेवटचं सुरू आहे आणि शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये घेऊन येईल गोलंदाज. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल वैभव. 60 धावा धावफलकावर, 60 रन्स ऑन द बोर्ड. 8 गड्यांच्या मोबदल्यात ह्या 60 धावा झाल्यात. यावेळेला सुरेख धीरज पाटील. मी नुसतंच म्हटलं नाही की या खेळाडूकडे क्षमता आहे असं. या आगरी प्रीमियर लीगचं पहिलं पर्व अक्षरशः गाजवलं होतं या धीरजने, आणि तोच डीपी मात्र एक चेंडूवर शेवटचा एक षटकार मारलाय. काय जबरदस्त. 66 धावा धावफलकावर. विजयासाठी 67 धावांचं लक्ष असेल, आणि या 67 धावा कशा पद्धतीने केल्या जातील हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर आम्ही हलकासा बदल करतोय आणि अक्षय सरांना विनंती करतोय. चला जुना चेंडू फेकायचा आहे मैदानात प्लीज. मागणे सफाळेमध्ये सुंदर नूतन नगरी. थँक्यू डीजे, थँक्यू. 1 मिनिट थांबवते तुम्हाला. तानसा किंग आणि विहा 11 भामटपाडा. चला दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी या. तानसा किंग आणि विहा 11 भामटपाडा. कडाडला आता एपीएल हा धडकला. आगरी वादल कडाडला आता एपीएल हा धडकला. आगरी वादल कडाडला आता एपीएल हा धडकला. आगरी वादल कडाडला आता एपीएल हा धडकला. थँक्यू डीजे, थँक्यू. चला प्लीज तानसा किंग आणि विहा 11 भामटपाडा. चला कुठल्याही प्रकारचा वेळ दवडू नका प्लीज. लगेच यायचं आहे आपण टॉस बॉक्स मध्ये, कारण इनिंग ब्रेक होतोय तेव्हा तुम्हाला नाणेफेक करायची आहे हे लक्षात ठेवा. दोन्ही संघांना माझी नम्र विनंती असेल. तानसा किंग आणि विहा 11 भामटपाडा. हॅलो हॅलो, सर्वांना शुभ सकाळ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम करू मे देव. सर्व कार्य शुभ सर्वदा. सर्व मांगल मांगल्ये शिवे सर्वार्थी साधिके. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. विघ्नहर्ता गणेशाला वंदन. स्वरांजयी सरस्वतीला वंदन. जगद्गुरु नित्यानंदांच्या चरणी नतमस्तक होत या महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवछत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. हिंदवी स्वराज्याचे धाकले धणी छत्रपती संभाजी राजेंना मानाचा मुजरा. आपण पाहताय आगरी प्रीमियर लीग या स्पर्धेतील आजचा 6वा दिवस, आणि आजच्या दिवसात फायनल 6 म्हणजे जे 6 संघ उद्याच्या दिवसामध्ये खेळणार आहेत ते 6 संघ आज आपल्याला या स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये निश्चित करणार आहेत. नेक्स्ट मॅच ए गटातनं जर आपण पाहिलं तर पहिल्या क्रमांकावर आहे यंगस्टार टेंबोडे. दुसऱ्या क्रमांकावर जर आपण पाहिलं तर आई एकविरा ग्रुप माकणे, आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे जय बजरंग बिरवाडी. म्हणजे यंगस्टार टेंबोडे उद्याच्या दिवसात तिसरी मॅच खेळेल. दुसरी मॅच खेळेल आई एकविरा ग्रुप माकणे, आणि पहिला सामना तिथे खेळावा लागेल टीम
जय बजरंग बिरवाडी. मात्र त्यांच्या सोबत बी गटातनं कुठला संघ जो तिसऱ्या क्रमांकावर राहील आणि पहिल्या सामन्याकरता एलिमिनेटर ची जी पहिली मॅच आहे ती उद्या आपल्याला पाहायला मिळेल. उद्याचा शेड्यूल ठीक 9 वाजता आपल्याला इथे रिपोर्टिंग करायची आहे. 9 वाजता 9:15 वाजता टॉस केला जाईल आणि 9:30 उद्याची पहिली मॅच ही सुरू होईल. या गोष्टीची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. आजचा दिवस मोहित मडवी आमच्या समालोचक कक्षामध्ये जॉईन झालेत. एक उदयोन्मुख खेळाडू आहेत, मात्र खूप चांगला खेळ खूप कमी वेळात स्वतःला सिद्ध केलंय मोहितनं. आणि मला वाटतं ॲज अ कर्णधार ॲज अ कॅप्टन तो या स्पर्धेमध्ये खेळतोय. चांदीप गावाला बिलॉंग करतो. चांदीपचं उज्ज्वल भविष्य ज्या हातांमध्ये आहे तिथले हे खेळाडू आहेत. ऑन गोईंग मॅच कडे जाऊया. सध्या आशिष पाटील आणि वैभव पाटील ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झाली आहे. कालचा दिवस या स्पर्धेमध्ये मी नव्हतो. रॉकी ग्रुपच्या स्पर्धेमध्ये कालचा दिवस दिला. आज या स्पर्धेला पुन्हा एकदा जॉईन करतोय. युट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेत त्या प्रत्येक प्रेक्षकाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आणि धन्यवाद. आपण या स्पर्धेशी जोडलेले आहात. युट्यूबच्या माध्यमातून जेही प्रेक्षक जोडले गेलेत, जे सुज्ञान प्रेक्षक आहेत, निश्चित दर्दी क्रीडा शौकीन या पालघर जिल्ह्याला नेहमीच ज्यांनी मोठं केलं, इथल्या खेळाडूंना ज्यांनी प्रसिद्ध केलं, ते सर्व आमचे क्रीडा शौकीन, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आपल्याला ज्ञान आहे क्रिकेट कशा पद्धतीने होतं, तर मग या मॅचचं प्रेडिक्शन आम्हाला प्रेक्षकांकडून अपेक्षित आहे की या मॅच मध्ये कोण जिंकेल ते तुम्ही प्रेडिक्ट करू शकता कमेंटच्या माध्यमातून. तुम्ही विश नेटवर्कशी जोडले गेलात तर मग या कमेंट झोन मध्ये चॅटवर या आणि तिथे तुम्ही कमेंट करा की ही मॅच कोण जिंकेल. जसा वेळ मिळेल आपल्या कमेंट्स ही आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू. आणि आतापर्यंत जर आपण या विश नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्रिप्शन आपण करा. बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, कारण पारितोषिक दिलं जाणार आहे उद्या जर 10,000 व्ह्यूअर्स 10,000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले. पहिला बॉल फसलाय फटका. बॉल हवेत. सेल्फ फॉलो थ्रू मध्ये संधी. इथे कॅच कॅरी झालाय. व्हेरी फर्स्ट बॉल वर पहिल्या विकेटचं बटन खेळाडू बाद. पहिलाच बॉल तिथे गुडघ्यावर बॅलन्स करत मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला. फटका फसला. बॅटचं टॉपेज होतं आणि तिथे सेल्फ फॉलो थ्रू मध्ये संतोष पाटीलला एक चांगला कॅच टिपला. माघारी परतवलं. शून्याचा भला मोठा चष्मा डोळ्यावर लावून फलंदाज तंबूच्या दिशेनं. स्वप्नील डॉन मैदानामध्ये आलाय आणि जर त्याची डॉनगिरी मैदानाच्या आतनं चालली, जर त्याच्या बॅट मधनं सलग 3 षटकार या मैदानात पाहायला मिळाले तर भूपेशजी गावडे यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे डॉन यांच्याकरता, जे सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. आणि खूप साऱ्या अपेक्षा आहेत. इथे कमेंट येते. आयुष जे गेम चेंजर नावाने चॅनल आहे त्यांनी डॉन किलर बिरवाडी ही मॅच जिंकेल असं प्रेडिक्ट केलंय. सागर पाटील यांनी प्रेडिक्ट केलंय श्रीराम स्पोर्ट्स. संमिश्र प्रतिसाद आहे. जशी मॅच पुढे जाईल स्लोवर वन गती परिवर्तन. कुठल्या स्पॉटच्या परिसराचा यूज केला, तिथनं बॉलवर थोडीशी बोटं फिरवली आणि बॉलला विकेटच्या मागे नेण्याचा प्रयत्न केला. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी या स्पर्धेमध्ये गरजेची आहे आणि ती चांगली गोलंदाजी सध्या करत असताना, कारण हा विजय कुठल्याही परिस्थितीमध्ये साकारण्याचा प्रयत्न इथे डॉन किलर बिरवाडीला करावा लागेल. डॉन किलर बिरवाडी आणि श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे पहिला विजय शोधतायत आणि नोंदवावा लागेल, कारण त्यांनी जर विजय नोंदवला नाही तर मग जो काही विश्वास असतो ना खेळाडूंवरचा, तो विश्वास थोडासा कमी होतो. पुढच्या वर्षी जेव्हा या टीमची बांधणी केली जाईल तेव्हा मग हे खेळाडू आपल्या टीम मध्ये समाविष्ट करावेत की नाही हा प्रश्नचिन्ह संघ मालकाच्या मनामध्ये किंवा त्याच्या डोक्यामध्ये निर्माण होतो. त्यामुळे इथे तुम्हाला विजय संपादित करण्याचा एक चांगला प्रयत्न करावाच लागेल. का आपण अगदी नवसई भाताणे चांदीपच्या परिसरातील खेळाडू या टीम मध्ये आहेत, ते एवढ्या दूर का आलेत
का त्यांना बोलवलं गेलंय, का संधी दिली गेली ते त्यांना दाखवावं लागेल. यावेळेस डॉन ऑन साइडला खेचून मारलंय काऊ कॉर्नर मध्ये दीपक मडवीच्या अगदी समोर ना बॉल पहिल्या टप्प्याअखेरीस गेलाय सीमारेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट करायचा. असतील किती ना त्यांना डॉन दादाची भीती. ग्राउंड स्टाफ आपल्याला विनंती आहे आपण मुख्य मंचाच्या समोर यायचंय. सागर आणि त्याची टीम जी ग्राउंड स्टाफचं काम करते आपल्याला विनंती आहे आपण सन्माननीय विनोदजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. या पुढच्या मॅचचा मोहित मडवी इथे जॉईन झालेत, त्यांच्या विपक्षी संघाचे कर्णधार तेही इथे उपस्थित आहेत. त्या दोघां विपक्षी टीमचे जे कॅप्टन आहेत मला वाटतं ते आतापर्यंत पोहोचलेले नाही आहेत. आपल्याला विनंती करतोय आपण लवकरात लवकर पोहोचा आणि लेग बाईटचा इशारा आला इथे. आशुतोष वेवारे सकाळचं पहिलं सत्र आहे, काही इन्स्ट्रक्शन्स ज्या दिल्या जात आहेत कारण पहिल्या मॅचचा टॉस नाही झालेला अजून, त्यामुळे विनंती करतोय. संतोष सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना, पुढचा बॉल फटका समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रात, वन बाउन्स ओव्हर द रोफ, निघून जाईल लॉंगॉनच्या क्षेत्रामधनं सीमारेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट झालाय 4. एक चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला आमच्या समालोचन कक्षाच्या दिशेनं. बरोबर लॉंगॉन मध्ये आम्ही बसलोय आणि या लॉंगॉन मध्ये हा एक चांगला स्ट्रोक तिथे आपल्याला पाहायला मिळाला. बघा हा बॉल शेवटी कशा पद्धतीने कॅरी केला गेला बघा. हे कॅमेरा वर्क खूप महत्वाचं आहे. लाईव्ह तर खूप जण करतात, आता तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये किमान 5 ते 7 लाईव्ह करणारे चॅनल्स मिळतील, मात्र त्यामधनं क्वालिटी कोण देतं हे ओळखणं गरजेचं आहे. आणि जिथे क्वालिटी आहे तिथे जाण्याचा प्रयत्न सर्व आयोजकांनी करावा असं आमची विनंती असते, कारण त्यामुळे स्पर्धा सुरळीत पार पडतात. थँक्यू. अक्षय सर 2 मिनिटं थांबवते तुम्हाला. या मोहित मडवी आणि धीरज आपण बघतोय. तर आपण बघतोय VI11 भामटपाडा आणि दुसऱ्या बाजूने तानसा किंग या दोन संघांदरम्यान विनोदजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण बघतोय नाणेफेक होताना. 2025 VI11 भामटपाडाचा कॉल आहे आणि APL आलाय. फक्त एवढंच विचारेन की मोहित निर्णय काय असेल? आम्ही पेंडिंग ठेवतो, आम्ही डिसिजन घेऊ. थँक्यू. डिसिजन पेंडिंग आहे. तर मी दोन्ही संघांना शुभेच्छा देतोय आणि जातोय. ऑन गोईंग मॅच सुरू आहे आणि अक्षय सर जोडले जातील आपल्याशी. धन्यवाद. यावेळेस मात्र रिव्हर्सचा अटेम्प्ट केला, तिथे 1 रन करता कॉलिंग आहे आणि होईल रन ही. सुरुवातीला डॉनने एक्सेप्ट केलं नव्हतं रन करता, मात्र 1 रन तिथे कंप्लीट झाले. विनोद पाटील साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक झाली. त्यांना विनंती करेन की आपण आता व्यासपीठावर जाऊन बसायचं आहे आणि जे काही कमिटी मेंबर्स जे सकाळच्या सत्रापासून जे व्यासपीठावर असतात तर आपण सुद्धा आपली कामगिरी करायची आहे. आता इथे पाहुणे येतात, त्यांचं स्वागत सन्मान करायचा असतो. तर प्लीज कल्पेशजी कुडू साहेब आणि विनोदजी पाटील साहेब आपण तसेच संजयजी किणी साहेब सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा विनंती करेन आपण मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. इथे इशारा आलाय तिसरा पंचांचा OUT आउट. क्लीन बोल्डच्या स्वरूपाने माघारी परतवलंय आणि याच दरम्यान या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता आपले सन्माननीय राहुल प्रकाश पाटील टेंबोडे इथनं राहुल प्रकाश पाटील साहेबांच्या वतीनं या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता मोलाचं सहकार्य लाभतंय. 5721 बहुधा त्यांचा लक्की नंबर असावा. 5721 जेवढ्या रुपयाचं आर्थिक सहकार्य त्यांच्या वतीने येते. धन्यवाद सन्माननीय राहुल प्रकाश पाटील, मॅन फ्रॉम टेंबोडे. बघा काही कमेंट्स आल्यात ज्याच्याकडे आपण वळणार आहोत. हार्दिक वेब्स जे म्हणतात श्रीराम खानिवडे संघ ही मॅच जिंकेल. बिपिन पाटील म्हणतात श्रीराम स्पोर्ट्स. निलेश वजे ऑल द बेस्ट ऑल टीम. सर्वांना त्यांनी शुभेच्छा दिल्यात. निखिल आर्ट्स आमच्या समालोचनाकरता शुभेच्छा देत आहेत, त्यांचाही धन्यवाद. यज्ञेश कुडू डॉन करता शुभेच्छा होत्या, मात्र डॉन इथे मैदानाच्या बाहेर गेलाय.
यावेळेस नारायण वजे मैदानामध्ये आहे. पंचांचे दोन्ही हात अगदी बाहेर निघाले, त्यामुळे वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. आरुष क्रिएशन 96 ज्यांनी ही डॉनला शुभेच्छा दिल्या होत्या. गोपीनाथ किनी ज्यांनी लाईव्ह बद्दल कमेंट केली आहे, त्यांचाही धन्यवाद. अंकित पाटील सांगतायत की श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे संघ इथे या मॅच वर वर्चस्व गाजवेल. सध्याची परिस्थिती अगदी तीच निर्माण झाली आहे. 1.3 षटकाचा खेळ, 10 धावा दाफलकावर, 2 विकेटचं पतन झालंय. नारायण वजे आणि वैभव पाटील सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे आणि या दोघांकडनं खूप साऱ्या अपेक्षा आहेत. ज्या अपेक्षांची पूर्तता या दोघांना करावी लागेल. स्ट्रायकर एंड कडे फलंदाजी करत असताना फलंदाज वैभव पाटील या डावामध्ये त्याला महत्वाची फलंदाजी करावी लागेल. कट केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक बॉलवर आलाय, तो वर 2 धावा घेण्याचा प्रयत्न इथे आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा इथे सुरक्षिततेनं पळून पूर्ण केल्या गेल्या. या 1 धाव माफ करा, 1 धाव इथे पळून पूर्ण केली गेली. 1च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पुढे सरकत असताना पाहिली तर 11 झालं ना, 11 झालं ना, 11 ही धावसंख्या दाफलकावर आहे. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्णत्वाला आलाय. अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला शिल्लक आहे. अक्षय कुडू गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. एक चांगला खेळाडू, नवसई गावाला बिलॉंग करतो अक्षय, जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. ज्याला गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केले गेले. अंपायरमध्ये थोडंसं डिस्कशन ते सध्या सुरू आहे. चार चेंडूचा खेळ झालाय आतापर्यंत. पहिल्या बॉलवर विकेट होती, दुसरा बॉल डॉट आला, तिसऱ्या बॉलवर सिंगल आणि चौथ्या बॉलवर सिंगल. स्कोर इथे 11च दाखवतोय मला. वाईड आलाय का या ओव्हरचा? तो इथे दोघांकडनंही काउंट नाहीये. इथे स्कोरिंग मध्ये थोडीशी मिस्टेक आहे, त्यामुळे बारा धावा आहेत. धावफलकावर 4 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 2 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला शिल्लक आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर अक्षय कुडू सध्या गोलंदाजी करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. बॅट अँड बॉल मधलं कनेक्शन जरी नसलं तरी इथे जर आपण पाहिलं तर बाईकचा इशारा आलाय. 1 रन मिळाली. विकेट कीपर चेंडूला कलेक्ट करत असताना अजय घरत तिथे विकेटच्या मागे आपल्याला पाहायला मिळत आहेत. खनिवडेलाच बिलॉंग करतात आणि एक एक्सपिरियन्स खेळाडू आहे. खूप वर्ष अजय घरतला मैदानाच्या आतमध्ये पाहिलंय. स्मॉल पॉकेट डायनामाइट म्हणून या खेळाडूची एक वेगळी ओळख त्यानं निर्माण केली होती. विध्वंसक आणि विस्फोटक अंदाजामध्ये फलंदाजी करताना मागच्या काही वर्षांमध्ये आपण अजय घरतला जरूर पाहिलंय. स्ट्रगल होता पहिल्या 2 दिवसांमध्ये, मात्र आज तो स्ट्रगल संपवण्याचा प्रयत्न श्रीराम स्पोर्ट्स मैदानाच्या आतनं करत असताना यावेळेस मात्र आत येणारा बॉल त्याला फक्त दिशा दिली. तिथे चांगली गोलंदाजी आपल्याला अक्षय कुडूकडनं पाहायला मिळाली. जी गुणवत्ता सज्ज होतोय. गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न. बॉल बिटवीन द गॅप गेलाय. जोपर्यंत इथे फील्ड केलं गेलं. धावसंख्या जर आपण पाहिली तर पुढे सरकत असताना जाऊन पुसती ती एकंदर 14 या आकड्यावर. 2 ओव्हरचा खेळ संपला. या 2 ओव्हरचा खेळ तदनंतर 14 धावा या दाफलकावर आपण पाहतोय. तो जो वाईट होता ना, तो तुम्ही डॉट म्हणून काउंट केलेला. तो डॉट नव्हता, तुम्ही जो वाईट होता त्याला डॉट म्हणून काउंट केलेला.
मुख्य मंच जर आमचा आपण पाहिला तर मुख्य मंचावर सर्व कमिटी मेंबर्स या स्पर्धेला एन्जॉय करण्याकरता किंवा या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता उद्याचा दिवस या स्पर्धेतला खूप महत्त्वाचा अंतिम दिवस असेल. तो कशा पद्धतीने योग्य तऱ्हेने घटेल हे सर्व पाहण्याकरता इथे उपस्थित आहेत. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत आपण पाहिलाय आणि 2 ओव्हरमधनं 14 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. 67चा पाठलाग करताना युट्यूबच्या माध्यमातून खूप सारे प्रेक्षक आमच्याशी जोडले गेलेत. तुषार पाटील असतील, धनंजय पाटील असतील, यज्ञेश कडू असतील, योगेश, आयुष गेम चेंजर, या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. यावेळेस मात्र खेचून मारलंय. तिथे ताकदीचा थोडासा वापर करण्याचा प्रयत्न होता, मात्र ज्या पद्धतीने किंवा ज्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळायचा होता तिथे न जाता लॉंग ऑन थोडासा वाईट ठेवलाय. काऊ कॉर्नरला प्रोटेक्ट करेल या पद्धतीनं तिथे बॉल गेला, जोपर्यंत उचलला गेला एक सिंगल मध्ये कन्वर्ट झाला. संतोष पाटील सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. एक एक्सपिरियन्स असलेला खेळाडू ज्याच्या हातामध्ये बॉल दिला गेला आणि त्याच्या खांद्यावर ती धुरा सुपूर्द आहे. यावेळेस ऑफ टर्म वरनं कडक शॉट, टक असा जो आवाज होता ना तो खूप काही सांगून गेला. नारायण वजेच्या बॉल बॅट मधनं इथे आलाय एक दर्जेदार क्वालिटी कव्हर वरनं खेळलेला चौकार. बघा रिप्ले मध्ये तुम्हाला पुन्हा एकदा हा फटका पाहायला मिळेल. खूप चांगला स्ट्रोक तिथे ऑफ स्टंपच्या बाहेर होता, मात्र टोच्या जवळपास अगदी हा बॉल लागला आणि त्यामुळे अतिरिक्त वेग त्यामध्ये प्रदान झाला. कुठल्याही क्षेत्ररक्षकाला संधी मिळाली नाही. 1 बाउन्स, बॉल गेला सीमारेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट झालाय 4. या चौकाराच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावफलक पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावून पोहोचते ते 19 या आकड्यावर. यावेळेस पुन्हा एकदा स्वीट व्हॉइस, प्रॉपर टायमिंग, बॉल चाललाय सीमारेषा पार. आपल्या खेळाडू कक्षाला अभिवादन करणारा, आपल्या खेळाडू कक्षाचं मनोबल वाढवणारा हा दर्जेदार स्ट्रोक सरळ गौरव केनीच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि तिथे षटकार आलाय 6. क्रिकेटाला आणले गती, या बिरवाडीवाल्यांनी क्रिकेटाला आणले गती. बघा हा स्ट्रोक तुम्हाला पुन्हा एकदा दाखवला जातो. स्वीट व्हॉइस, प्रॉपर टायमिंग आणि गौरव केनीची त्या चेंडूवरची नजर. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॉलला तिथे कव्हर मध्ये खेळलाय क्षेत्ररक्षक नाहीये, वेगानं चाललाय. जमिनीशी खेळत जाणारा हा बॉल सीमारेषेच्या आधी थांबवण्यामध्ये यश नक्की मिळेल, कारण तेवढासा वेग नव्हता. त्यामुळे इथे रन्स पळून पूर्ण कराव्या हा उद्दिष्ट होता आणि तब्बल 3 धावा यावेळेस पळून पूर्ण केल्या गेल्या. महागडे षटक संतोष पाटील पहिल्या ओव्हरमध्ये किफायत गोलंदाजी केली होती, मात्र या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ आणि तदनंतर 28 धावा या राफलकावर पाहायला मिळतात. इथे फटका फसलाय, बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे, त्याला दिली हुडकावणी, मात्र बॅकअप ते चांगलं होतं. त्यामुळे एकाच धावावर समाधान मानावं लागलं. 1च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. 29 ही धावसंख्या धावफलकावर आहे. चांगला खेळ मैदानाच्या आतमधनं प्रत्येकाला पाहायचंय, प्रत्येकाला अनुभवायचं, प्रत्येकाला एन्जॉय करायचंय. सध्या जर आपण पाहिलं तर संतोष जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि नारायण वजे 6 बॉलमध्ये 14वर बॅटिंग करतोय. यावेळेस थोडंसं बाहेर ठेवलं, थोडंसं आखूड केलं बॉलला असं म्हणावं लागेल. खूप जास्त नाही, मात्र बॅटच्या रेंज पासून थोडंसं दूर ठेवलं आणि विकेटच्या मागे घेऊन गेला. ओव्हरची समाप्ती झाली आहे. एकंदर 3 ओव्हरचा खेळ संपलाय. मध्यान्ह झालाय आणि या मध्यान्हापर्यंत धावफलकावर 29 धावा 2 विकेटच्या पतनानंतर अर्धा खेळ संपलाय, अर्धा खेळ बाकी आहे आणि या अर्ध्या खेळामध्ये तुम्हाला इथनं धावा बनवायच्या 38 धावा या कशा पद्धतीने बनवले जातील 18 बॉल मध्ये ते आपण पाहणार आहोत. मात्र तत्पूर्वी एक छोटासा डीजे ब्रेक. तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा APL अर्थात आगरी प्रीमियर लीग 2025 पर्व 8. स्पर्धा ही आली माकणे सफाळे मध्ये सुंदर नूतन नगरी. क्रिकेट खेळतो माझा पालघर वसईतील 18 गावचा गरी.
अग्री प्रीमियर लीगला आपण एन्जॉय करतोय आणि इथे त्याच अग्री प्रीमियर लीगचं एक सुमधुर असं गीत जे सर्वांनाच आवडतं, ऐकावं असं वाटतं आणि ते गीत इथे आपण नक्की ऐकले आपल्या डीजेच्या माध्यमातून. ओव्हर नंबर 4, कुणाच्या हातामध्ये चेंडू द्यावा, कुणाच्या खांद्यावर विश्वास दर्शवावा, हे मैदानाच्या आतमध्ये थोडंसं डिस्कशन वेळ मिळाला त्यामध्ये केलं गेलं. चला लगेचच मॅचला सुरुवात करायची आहे. अजय घरत या मैदानाच्या केंद्रबिंदूचं जे स्थान आहे विकेट कीपर तिथे उभे आहेत आणि तिथनं क्षेत्ररक्षण सजवण्याचा प्रयत्न त्यांच्या वतीनं होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. कारण कुठल्याही मैदानाचं केंद्र हा यष्टीरक्षक असतो आणि यष्टीरक्षक जेवढ्या चांगल्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण सजवू शकतो ते इतरांना तेवढं प्रॉपर सजवणं थोडंसं कठीण जातं. आणि त्याचंच उदाहरण आपण भारतीय संघाबरोबर पाहिलं. महेंद्रसिंग धोनी क्षेत्ररक्षण सजवताना खूप व्यवस्थितपणे ते सजवताना नेहमीच पाहायला मिळालं. त्याचं कारण मैदानाच्या अगदी केंद्रबिंदूच्या स्थानी तो उभा असायचा आणि चौफेर त्याला नजर ठेवायला संधी मिळायची तिथनं. यावेळेस मात्र चुकीच्या पद्धतीने रिव्हर्स अटेम्प्ट केला. क्षेत्ररक्षक आहे बॉलच्या खाली आणि इथे तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे. काय हा बीमर आहे ते चेक केलं जाईल. विरल नायर आमचे तिसरे पंच आहेत आणि ते इथे चेक करतील नक्की या बॉलची हाईट काय होती, हा बॉल कशा पद्धतीने डिलिव्हर केला गेला होता ते तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. तानसा किंग आपण टॉस जिंकलाय आणि आपला डिसिजन आतापर्यंत पोहोचवलेला नाहीये. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय टीम तानसा किंग ना. ही मॅच संपल्यानंतर लगेचच आपल्याला मैदानामध्ये यायचंय. इट्स अ बीमर, नो चेंडूचा इशारा तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून इथे आलाय. हा बीमर बॉल होता याचा पुष्टी तिथे तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून केली गेली आहे. बघा पीके साऊंड्स ज्यांच्या माध्यमातून तसा इशारा दिला गेलाय. एक सिग्नल त्यांच्याकडनं 9च्या बॉलवर नेहमी येताना पाहायला मिळतो. इथे नारायण वजे फ्री हिटच्या बॉलला फेकून देतोय. लॉंगनच्या डोक्यावर सीमा रेषा पार, दर्जेदार स्ट्रोक, षटकार 6. थँक्यू डीजे. नेहमीच चर्चेत राहिलेली आणखी एक स्पर्धा वसई ग्रामीण प्रीमियर लीग ज्याचं पर्व 5वं लवकरच आपल्या भेटीला येते आणि या 5वं पर्वाला फेब्रुवारी महिन्याच्या एंडिंग पर्यंत निश्चित सुरुवात होईल असं त्या वसई ग्रामीण प्रीमियर लीगचे अध्यक्ष संजयजी किणी साहेब ज्यांच्या माध्यमातून आणि सचिनजी मालवी साहेब ज्यांच्या माध्यमातून त्याची पुष्टी केली गेली आहे. मात्र यावेळेस व्याजासहित परतफेड, एक परफेक्ट यॉर्कर लाईनचा बॉल तिथे यष्टी उद्ध्वस्त करून गेलाय. क्लीन बोल्डच्या स्वरूपाने माघारी परतवलंय नारायण वजे. त्याच्या पारीचा अंत झालाय. विकेट आली आहे खेळाडू बाद. वसई ग्रामीण प्रीमियर लीग अध्यक्ष सचिनजी मालवी आणि उपाध्यक्ष कार्यकारी अध्यक्ष जे आहेत सन्माननीय संजयजी किणी ज्यांच्या माध्यमातून हे दर्शवलं गेलंय की वसई ग्रामीण प्रीमियर लीग पर्व 5वं फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत आपल्या भेटीला नक्की येणार आहे. एक दिमागदार स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. शिरसाडच्या मैदानावर ती स्पर्धा होत असताना आपल्याला पाहायला मिळेल.
नवीन फलंदाज कृपेश पाटील गोट्या मैदानाच्या आतमध्ये आलाय. इथे मात्र ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. शॉर्ट फाईन लेग मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत त्याने बॉलला फील्ड केलं वाईटचा इशारा आलाय. वाईट +1 एकंदर 2 या धावसंख्येने धाफलकामध्ये वाढ होतीये. थोडस लांब षटक आपल्याला इथे पाहायला मिळते कारण पहिला बॉल 9+1 आला होता. त्यानंतर षटकार आणि इथे यावेळेस ऑन साइडला खेचून मारला एक क्षेत्ररक्षक आहे. काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या मध्यावर. जोपर्यंत त्यानं बॉलला उचललं एक सिंगल इथेही धाफलकावर अधोरेखित केली जाईल. ज्या एक सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 40 आहे. 40 ऑन बोर्ड. 40 धावा या धाफलकावर आपण पाहतोय. एकंदर 3.4 षटकाचा खेळ. यावेळेस मात्र चेंडूला फक्त दिशा दिली. ढकललं तिथे एक क्षेत्ररक्षक आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती यावेळेस पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते. एकंदर 41. 13 चेंडू आहेत. विजयाकरता 26 धावसंख्येची गरज आहे. महाराज की निघालो तुम्ही येता का? ओम साईराम साई लीला भजन मंडळ त्यांचं हे अगदी ट्रेंडिंगला असलेलं भजन जे आपण सध्या ऐकतोय. अगदी भजनामध्ये लोकांना नाचायला लावणारी काही भजनं असतात आणि त्यामधलं हे भजन आहे ज्यामध्ये दंग होऊन अगदी बेभान होऊन लोक नाचताना आपल्याला पाहायला मिळतात. मी निघालो तुम्ही येता का हे भजन इथे आपल्याला ऐकायला मिळालं. पीके साऊंड्स यांच्या माध्यमातून. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज अक्षय कुडू. यावेळेस मात्र ऑफस्टंपवरनं कृपेश. एकाच गावातील 2 खेळाडू एकमेकाच्या विपक्षामध्ये आपल्याला इथे पाहायला मिळाले. अक्षय कुडू आणि त्याच्या विपक्षामध्ये जर आपण पाहिलं तर गोट्या होता कृपेश पाटील. 11 बॉल 25 धावसंख्येची गरज आहे. समीकरण इथनं खूप महत्वाचं आहे. ते जुळवलं जातंय का हे पाहण्यालायक राहील. इथे गौरव केनी एक्सपिरियन्स खूप आहे मात्र आज त्या एक्सपिरियन्सची खऱ्या अर्थानं गरज आहे. फटका यावेळेस मात्र व्हाट कॅच, व्हाट अ कॅच, सुपर मॅग्निफिसंट दर्जेदार झेल इथे प्रेक्षकांना पाहायला मिळाला. अशा पद्धतीचे कॅच हे चिपकले जातात हाताला आणि इथे जर आपण पाहिला तर व्हाट कॅच. काय अप्रतिम झेल होता, वेगवान झेल होता. कारण तिथे जर आपण पाहिलं तर अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक होता आणि गौरव केनीनंही तेवढाच वेगवानतेनं तो स्ट्रोक खेळला होता. मात्र शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला पूर्ण हवेत राहताना अखेरच्या क्षणापर्यंत चेंडूवरची नजर हटवू दिली नाही आणि एक चांगला दर्जेदार झेल तिथे कंप्लीट झालेला आपल्याला पाहायला मिळाला. उमेश त्या क्षेत्रामध्ये होता आणि उमेश काय अप्रतिम कामगिरी तिथे उमेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. बघा हा बॅलन्स बिघडणं जायज होता कारण बॉलचा वेग तेवढाच होता. प्रचंड वेगाने बॉल त्याच्या दिशेने येत होता. अगदी विदिन सेकंड 1 सेकंदाचाही अवधी नसावा त्याच्याकडे. तेवढ्या कमी वेळात हा बॉल त्याच्याकडे आला आणि त्यानं तिथे तो कॅरी केला. बघा पुन्हा एकदा दाखवलं जात आहे ऑफस्टंपच्या बाहेर बॉल त्यावर केला आघात आणि तिथे अगदी हवेत राहताना एक चांगला कॅच उमेशने कॅरी केला. विकेट मिळवली, माघारी परतवलं बॅटरला. खेळाडू गौरव केनी एक महत्वाचा झटका लागलाय खेळाडू बाद.
यावेळेस मोठ्या फटक्याकरता जायचंय, बॅटन बॉल मध्ये कनेक्शन नाही, विकेट किपरच्या हातामध्ये गेला निर्धावच्या स्वरूपानं. चांगल्या फटक्यावर जेव्हा आपण बाद होतो ना तेव्हा मनामध्ये ती एक चुनचुन लागून राहते. अगदी तसा हा फटका होता, कारण ते क्लिअर केलं असतं तर मागे एक्स्ट्रा कव्हर मध्ये कोणी नव्हतं, तिथे बाउंड्रीच आली असती. मात्र इथे जर आपण पाहिलं तर एक चांगल्या फटक्याला जिथे झेल मध्ये कन्वर्ट केलं, आणि ते गरजेचं आहे. तुम्हाला विजय संपादित करायचा आहे तर मग खाली राहिलेला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. 8 चेंडू आणि 25 धावा. अचानक ते झेल नंतर समीकरण बदललेलं पाहायला मिळते. मॅचचं चित्र आहे ते बदलताना पाहायला मिळते. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल ऑफ स्टंपवर ठेवला, पुण्याच्या एकदा फलंदाजाच्या बॅटच्या रेंज पासून दूर ठेवला, विकेटच्या मागे नेण्याचा प्रयत्न केला. एक निर्धाव बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रगल तो मैदानाच्या आतमध्ये बघा. हे काम जे केलं जातं, रिव्ह्यू घेतलाय वाईट करता, तिथे बॅटिंग साइड रिव्ह्यू आहे. 4 वेगवेगळे जे अँगल्स आहेत ते तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून दाखवले गेले. 4 कॅमेऱ्यांचं प्रक्षेपण एकाच वेळी तुम्ही ऑन स्क्रीन तुम्हाला अनुभवता आलं. टेनिस बॉल क्रिकेट पुढे जात आहे आणि ते किती वेगाने आणि किती चांगल्या पद्धतीने पुढे जात आहे हे दाखवण्याचा प्रयत्न तिथे. इट्स अ फेअर बॉल हा इशारा आलाय विरल नायर यांच्या माध्यमातून. ओव्हरचा खेळ इथे समाप्त. रिव्ह्यू लॉस झालाय. एक बॉल अजूनही शिल्लक आहे. मला वाटतं 7 बॉल 25 रिव्ह्यू जो घेतला गेला तो रिव्ह्यू तिथे लॉस झालाय. 7 बॉल मध्ये 25 ची गरज आहे. चांगला बॉल इथे पुन्हा एकदा पाहिला मिळाला, आत आला. एक्सेप्ट केलं नव्हतं, एवढ्या वेगानं चेंडू कट होऊन आतल्या बाजूने येईल. ओव्हरचा खेळ इथे समाप्त होत असताना पाहिला मिळाला. शेवटचे 6 बॉल विजयाकरता 25 ची गरज. पहिला बॉल ऑफ स्टंपवर ठेवला, विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने नेण्याचा प्रयत्न केला. इथे एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉल 25 ची गरज आहे. साई लीलाचं गीत मगाशी आपण जसा उल्लेख केला ते साई लीला पदयात्री मध्ये प्रत्येक वर्षी सामील होणारे एक व्यक्तिमत्व सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे, आशुतोष वेवारे. प्रत्येक वर्षी साई लीलामध्ये ते समाविष्ट होतात आणि त्या पालखी सोबत शिर्डीची पदयात्रा ते करत असतात. 29 वर्ष त्या पदयात्रेशी जोडलेलं हे 29वं वर्ष आहे त्यांचं. 30वं वर्ष आहे. यावेळेस हा बॉल तिथे जर आपण पाहिला तर विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने डॉटच्या स्वरूपाने जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 23 धावसंख्येची गरज आहे. मॅच बिलकुल एकतर्फी झाली. प्रतिकार होतोय की काय असं वाटत होता, मात्र अचानक तर गौरव किणीचा कॅच आला आणि गौरव किणीच्या कॅच नंतर पूर्ण चित्र बदललं. त्यानंतर आता चौकार आला तरी फारसा फरक पडणार नाही. इथे चौकार येतोय. 4 मध्ये
धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकते, जाऊन पोचते एकंदर 48 धावांवर. अजूनही विजयाकरता 19 धावसंख्येची गरज आहे. बघूया या 19 धावा कंप्लीट होणं तसं कठीण आहे, मात्र गोलंदाज एखादा भीमर त्यावर येणारा षटकार तशा पद्धतीचं चित्र जर इथे पाहायला मिळालं तर काहीतरी चित्र बदलू शकतं. मात्र गोलंदाज इथे त्या चुका जरी करणार नसला तरी कृपेश न यावेळेस बॉलला हवेत उडवलाय, त्याला कॅच नक्की कॅरी केलं जाईल. विकेट मिळतीये, फक्त औपचारिकता बाकी राहिली आहे. एक बॉलचा खेळ बाकी आहे ज्यामध्ये 19 धावसंख्येची गरज आहे. आणि मला वाटते श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे या स्पर्धेतला आपला पहिला विजय नोंदवण्याच्या तयारीत तर आहेतच. मात्र श्रीराम स्पोर्ट्स खानिवडेनं इथे ज्याचा मी पहिल्या दुसऱ्या दिवशी उल्लेख केला होता ना, ते काम केलंय. हम तो डुबेंगे लेकिन तुमको लेकर डुबेंगे. इथे ते स्पर्धेबाहेर जरी गेले तरी सांगू शकतात आम्ही कुणाचं तरी काम तमाम करून बाहेर जातोय. एक संधी अजून आहे श्रीराम स्पोर्ट्स खानिवडेला, एक मॅच अजूनही बाकी आहे त्यांची. यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक तिथे बॉलला फील्ड करेल, एक मेल दुसऱ्या रन करताय इथे प्रयत्न आणि त्यामध्ये येते विकेट. हा विजय इथे जर आपण पाहिला तर जवळपास 17 धावांनी हा विजय त्यांनी इथे नोंदवलाय. मात्र येणाऱ्या मॅच मध्ये चांगला परफॉर्म जर इथनं श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे संघ करतो, एक मोठ्या फरकाचा विजय त्यांना नोंदवता आला तर या मॅच मध्ये काहीतरी वेगळं चित्र पाहू शकतं. दीपक घरत पोषा आम्हाला आज मैदानावर दिसत आहेत. इथे मात्र विजयी होतीये टीम श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे. श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. पहिला विजय या गुणतालिकेमधला त्यांनी नोंदवला आणि पहिल्यांदा या टीम कडनं कुठेतरी खेळाडू जो मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक स्वीकारण्याकरता प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येणार आहे आणि निश्चित मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक आपण वितरित करणार आहोत.